मित्र हो, टी टीच्या 18 परीक्षांमध्ये ॲनिमल्स या टॉपिकवर अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जसे लायनच्या पिलाला काय म्हणतात, मंकीच्या आवाजाला काय म्हणतात, हॉर्सच्या घराला काय म्हणतात, फॉक्सचं फिमेल जेंडर कोणतं, हे सर्व प्रश्न टी टीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल्सवर टी टीच्या परीक्षेमध्ये आलेले ॲक्च्युअल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडविणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या उपयोगाचा असेल तर त्यांच्यासोबत तो शेअर करा. आणि तुम्ही टी टी, टेट, सी टी टी किंवा MPSCच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी आपण संपूर्ण इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचा अभ्यास PYQs बेस्ड पद्धतीने करत आहोत. चला तर मित्र हो, ॲनिमल्स या टॉपिकवर कोणत्या विषयावर प्रश्न विचारण्यात येतात हे आपण पाहूयात. पहा, यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, क्राईज ऑफ ॲनिमल्स, लिव्हिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल्स, जेंडर ऑफ ॲनिमल्स, वर्ड्स युज्ड फॉर ग्रुप्स किंवा ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स, प्लुरल्स ऑफ ॲनिमल्स, अशा प्रकारच्या टॉपिकवर टी टी परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. चला तर मग लगेच टी टी परीक्षेमध्ये ॲनिमल्सवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूयात. मित्र हो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, सर्वप्रथम आपण ॲनिमल्सवर इतर जे प्रश्न आलेले आहेत ते पाहूयात. पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन. अन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स. अनेक पाय असलेल्या इन्सेक्टला आपण काय म्हणतो सांगा बरं. तर या इन्सेक्टला सेंटिपेड म्हणजे 100 पाय असलेला कीटक, ज्याला आपण मराठीमध्ये गोम म्हणतो, तर सेंटिपेड म्हणतात. द पॅरट वॉज नॉट डिनाईड द जॉयज ऑफ आर्बोरियल लाईफ. द मिनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड इज. आर्बोरियल लाईफचा अर्थ काय आहे हे सांगायचं आहे. आर्बोरियल लाईफ म्हणजे लिव्हिंग इन ट्रीज. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन. ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट्स. इन्सेक्ट वर जगणारे प्राणी कोणते. तर होरस शब्द आलेला आहे सर्व शब्दांच्या शेवटी. मग कोणतं उत्तर असेल तर इन्सेक्टिव्होरस हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चूज द ऑड मॅन आउट. डिअर, शीप, स्वाईन आणि एलिफंट असे पर्याय दिलेले आहेत. यापैकी वेगळा पर्याय कोणता आहे, ग्रुपमध्ये किंवा समूहामध्ये न बसणारा पर्याय कोणता आहे, तर तो आहे एलिफंट. एलिफंट हा एकटाच वाईल्ड ॲनिमल आहे. हे सगळे कोणते ॲनिमल आहेत, फार्म ॲनिमल आहेत. तर मित्रो पहा, हे सगळेच्या सगळे प्रश्न टी टीच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. चला आता टी टीच्या परीक्षेमध्ये मुद्द्यानुसार आलेले प्रश्न आपण समजून घेऊयात. सर्वप्रथम आपण यंग वन्स ऑफ ॲनिमल्स यावरील प्रश्न पाहूयात. पहा, द यंग वन ऑफ अ डॉग इज पपी. कुत्र्याच्या पिल्लाला पपी म्हणतात. द यंग वन ऑफ हेअर. सश्याच्या पिल्लाला काय म्हणतात, तर सश्याच्या पिल्लाला लिव्हरिट म्हणतात. लक्षात ठेवा. यंग वन ऑफ डिअर इज कॉल्ड. हरिणाच्या पिल्लाला काय म्हणतात, तर हरिणाच्या पिल्लाला फॉन म्हणतात. लक्षात ठेवा. हरणाचे पाडस. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डक, डकलिंग, हेअर. पहा, डकचं पिल्लू आहे डकलिंग. तर हेअर म्हणजे सश्याच्या पिल्लाला काय म्हणतात, वरच आपण पाहिलं, काय म्हणतात सांगा बरं. तर ते उत्तर आहे लिव्हरिट. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लायन, कब, फ्रॉग. लायनच्या पिलाला कब म्हणतात. फ्रॉगच्या पिलाला काय म्हणतात. अनेक वेळी प्रश्न आलेला आहे हा. फ्रॉगच्या पिलाला म्हणतात टॅडपोल. मराठीमध्ये किंवा ग्रामीण मराठीमध्ये त्याला चाटू म्हणतात. बेडकाचं पिलू. छोटे छोटे जे शेपटी असलेले प्राणी दिसतात पाण्यावर ते असतं टॅडपोल किंवा बेडकाचं पिलू असतं. मित्रो पहा, टी टीच्या परीक्षेमध्ये आलेले सगळे प्रश्न आहेत ते. चला आणखी राहिलेले प्रश्न पाहूयात. द यंग वन ऑफ हॉर्स इज कॉल्ड. घोड्याच्या पिलाला काय म्हणतात, तर 4-5 वर्षाचं पिलाला कॉल्ट म्हणतात. लक्षात ठेवा. द यंग वन ऑफ अ कॅट इज किटन. कॅटच्या पिलाला किटन म्हणतात. द यंग वन ऑफ अ फ्रॉग इज कॉल्ड. पहा, पुन्हा एकदा फ्रॉगवर प्रश्न आलेला आहे. काय म्हणतात त्याला, टॅडपोल. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. काऊ, काफ. गाईच्या पिलाला काय म्हणतात, काफ. वासरू म्हणतात. डिअर. पुन्हा एकदा आलेला प्रश्न आहे.
हरणाच्या पिलाला काय म्हणतात? हरणाच्या पिलाला म्हणतात फॉन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काऊ, काफ हे पाहिलेलंच आहे आपण. वर लायन, लायनच्या पिलाला काय म्हणतात? लक्षात ठेवा, कब म्हणतात. आणखी कोणकोणत्या प्राण्याच्या पिलाला कब म्हणतात याची यादी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. चला, क्राईज ऑफ ॲनिमल्सवर कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहूयात. पहा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एप्स, गिब्बर. एप्स म्हणजे शेपटी नसलेलं माकड, त्याच्या ओरडण्याला गिब्बर म्हणतात. पिक्सच्या ओरडण्याला काय म्हणतात? तर पिक्सच्या ओरडण्याला क्रोक म्हणतात का ग्रंट म्हणतात का ब्लिट म्हणतात का स्क्रीम म्हणतात? तर त्याला ग्रंट म्हणतात. लक्षात ठेवा. द क्राय ऑफ अ डॉग इज बार्क. कुत्रा भुंकतो. द क्राय ऑफ ॲन एप इज. पुन्हा एकदा आलेलं आहे पहा, गिब्बर इथं वरच दिलेलं आहे की नाही. द क्राय ऑफ द ओव्ल्स इज कॉल्ड. घुबड रात्री घुतकार करतं, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांगा बरं लवकर. तर त्याला म्हणतात हुट. द क्राय ऑफ द ओव्ल्स इज कॉल्ड हुट. चूज द ऑड मॅन आउट. आता आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. स्क्विक, ने, ट्रम्पेट, बुरो. पहा, हे सगळे प्राण्याचे आवाज आहेत. कोणत्या प्राण्याचा कोणता आवाज आहे याच्या जोड्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बरं. वर काही गेलेले आहेत लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे बुरो, म्हणजे बीळ. हा शब्द वेगळा आहे. हे सगळे आवाज आहेत आणि राहण्याचं ठिकाण आहे. फिल इन द ब्लँक विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. बुल्स बेलो. बैल हंबरतात किंवा डुरकतात. तर माईस, उंदीर काय करतात? चिची करतात. तर त्याला कोणता आवाज आहे? तो आहे स्क्विक. चला, आणखी काही क्राईज पाहूयात. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कॅमल्स ग्रंट. उंट ग्रंट असा आवाज काढतात. तर एलिफंट्सचा मागे आपण आवाज पाहिलेला आहे. कोणता आवाज काढतात एलिफंट सांगा बरं. तर तो म्हणजे ट्रम्पेट. पहा, तुतारी ज्याला आपण म्हणतो तसाच आवाज एलिफंट काढतात. त्याला चित्कार म्हणतात. हत्तीचा चित्कार ट्रम्पेट. द क्राय ऑफ अ डक इज स्क्वॅक. द क्राय ऑफ अ पिग. पहा, डकच्या आवाजाला स्क्वॅक म्हणतात. तर पिगच्या म्हणजे डुकराच्या आवाजाला काय म्हणतात? तो आवाज आहे स्क्विल. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड. शेळीच्या आवाजाला काय म्हणतात? बे बे करणे आहे की नाही. ग्राउल आहे का? बज आहे का? क्रोक आहे का? तर तो आवाज आहे ब्लिट. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. पॅरट स्क्विल. फ्रॉग्स क्रोक. ओव्ल्स हुट. हॉर्सेस ने. कोणता आवाज वेगळा आहे? तर पॅरट स्क्विल या जोडीमध्ये ताळमेळ नाही, कारण स्क्विल हा डुकराचा आवाज आहे. तर पॅरट स्क्वॉक असा आवाज असायला पाहिजे. पॅरट स्क्वॉक, म्हणून ही जोडी चुकीची आहे. लक्षात ठेवा. चला, आता लिव्हिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे यावर आलेले प्रश्न आपण पाहूयात. पहा, प्लेस वेअर टायगर लिव्ज इज कॉल्ड. टायगर जिथे राहतो त्याला डेन देखील म्हणतात. आणि या ठिकाणी लायर शब्द दिलेला आहे, म्हणजे वाघ लपण्याची जागा. TETच्या 14च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. फिल इन द ब्लँक विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिग स्टाय. डुक्करवाड्यात राहतं. रॅबिट कुठे राहतो? ससा कुठे राहतो? ससा राहतो बुरोमध्ये, बिळात. हा देखील TET 17ला आलेला आहे. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. पुन्हा मिसमॅच्ड पेअर ओळखायचं आहे. बी हाईव. बर्ड नेस्ट. स्पायडर वेब. कॅट किटन. हे सगळे प्राणी आणि त्याचे लिव्हिंग प्लेसच्या जोड्या दिलेल्या आहेत, परंतु कॅट किटन ही जोडी तशी नाही. मग ही जोडी आहे आपलं उत्तर, म्हणजे चुकीची जोडी आहे. हा TET 2025च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पहा, आता जेंडर ऑफ ॲनिमल्स आपण पाहत आहोत. फाइंड आउट द करेक्ट फेमिनिन नाऊन ऑफ फॉक्स. फॉक्सचं फेमिनिन म्हणजे मादीला काय म्हणतात? तर फॉक्सच्या मादीला काय म्हणतात सांगा बरं. सी फॉक्स म्हणतात का फॉक्सन म्हणतात? तर उत्तर आहे व्हिक्सेन. व्हिक्सेन म्हणतात फॉक्सच्या मादीला. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. पुन्हा मिसमॅच्ड पेअर आपल्याला ओळखायचा आहे. TET 2024ला आलेला आहे. लेपर्ड्स, लेपर्डेस.
लायन लायनेस, फॉक्स व्हिक्सेन, चिकन. आता इथे चिकन आलेलं आहे, ही जोडी मेल फिमेलची नाही, म्हणून हे आहे आपलं उत्तर. इथं कॉक आहे तर इथे हेन तरी पाहिजे होतं, आहे की नाही, हेन कॉक. मग मेल फिमेलची किंवा फिमेल मेलची जोडी झाली असती. चला आता ग्रुप वर्ड्स जे टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स्ड लाईक डॅश डॅश ऑफ कार्ड्स. पा कार्ड्सच्या गड्डीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर बँड म्हणतात का होर्ड म्हणतात का हर्ड म्हणतात, तर उत्तर आहे पॅक ऑफ कार्ड्स. टी 2025च्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. देअर इज अ डॅश डॅश ऑफ लायन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. पा या ठिकाणी सिंहाच्या समूहाला काय म्हणतात याचं उत्तर लिहायचं आहे. सिंहाच्या समूहाला कळपाला हर्ड म्हणतात का, फ्लॉक म्हणतात का, बँड म्हणतात का, प्राईड. तर आपलं उत्तर आहे प्राईड. सिंहाच्या कळपाला प्राईड म्हणतात. तर मित्रो आता प्लुरल्स ऑफ नाउन्स आपण पाहत आहोत. चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. मिसमॅच्ड पेअर आपल्याला ओळखायचा आहे. 2016ला आलेला हा प्रश्न आहे. काफ काव्ज, लेडी लेडीज, मंकी मंकीज, आर्मी आर्मीज, अशा प्रकारे प्लुरल्स दिलेले आहेत. पा एफने शेवट झाला म्हणून VES असं प्लुरल येतं. लेडी कॉन्सोनंट प्लस वायने जर शेवट झाला असेल तर वायचं आय होतं आणि ES येतं. मंकी पा या ठिकाणी व्हावल प्लस वाय आलेलं आहे म्हणून वायचं आय इथे होणार नाही, तर हे वायला वाय जशाला तसंच राहील आणि फक्त यस येईल, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. इथे सुद्धा पा कॉन्सोनंट प्लस वाय आहे म्हणून वायचं आय झालं आहे आणि यस लागलं आहे, म्हणजे आपली चुकी जोडी कोणती आहे, मंकी मंकीज. आय येत नाही यामध्ये. हे कसं होईल, MONKEYS. चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता पुन्हा मिसमॅच्ड पेअर आपल्याला ओळखायचा आहे. घुस घिस, शिप शिप्स, लाईफ लाईव्ज, डिअर डिअर. पा डिअर आणि शिपचं प्लुरल देखील जशाच्या तसंच असतं म्हणून ही जोडी चुकीची आहे. शिप शिप असंच असायला पाहिजे होतं. आपलं उत्तर आहे 2. तर मित्रो या व्हिडिओमध्ये आपण TETच्या परीक्षेमध्ये केवळ ॲनिमल्सवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, परंतु TETच्या परीक्षेमध्ये इतर अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात येतात. ह्या सर्व मुद्द्यांचा अभ्यास या 2 पुस्तकांमध्ये केलेला आहे. प्रश्नाचे उत्तर त्याचे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे. एकूण 18 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास या पुस्तकामध्ये केलेला आहे. शिवाय सराव प्रश्नपत्रिका देखील दिलेल्या आहेत, म्हणून ही पुस्तके अवश्य अभ्यासा. यासोबतच टॉपिक वाईज PYQs इंग्लिश ग्रामर हे पुस्तक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी आहे. 130 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे, पर्यायांची स्पष्टीकरणे देखील या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, म्हणून हे पुस्तक देखील तुम्ही अभ्यासू शकता. आणि मित्रहो, TET परीक्षेमध्ये कोणत्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येतात यासाठी हा व्हिडिओ अवश्य पहा. आणि या पुस्तकांच्या आणि व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. यासोबतच तुम्ही TET, CTET किंवा टेट परीक्षेचा अभ्यास करत असाल तर मित्रो TET टीचर्स नावाचा व्हॉट्सअप ग्रुप इथे दिलेला आहे. या ग्रुपमध्ये तुम्ही अवश्य जॉईन व्हा आणि या व्हिडिओच्या PDF नोट्स देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.